हॅलो फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर आज आहे 15 जानेवारी आणि आज मकर संक्रांत आहे. तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मकर संक्रांतीनिमित्त आज आम्ही चाललो आहोत बाहेर. तर कुठे चाललो आहोत हे तुम्हाला लवकरच कळेल, त्यासाठी व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आपण आपल्या व्लॉगला सुरुवात करूया. आम्ही चाललो आहोत भोरगिरीला. तिकडे कोटेश्वर मंदिर आहे शंकराचं. त्या आज सोमवारी आहे, त्यानिमित्ताने आम्ही चाललो आहोत पाया पडायला. चला तर मग जाऊया. मंदिराच्या डाव्या बाजूला हा सुंदर असा परिसर आहे. पाण्यामध्ये इथे नंदी आहे आणि शिवलिंग आहे. तर तिथे आधी पाया पडतात आणि मग नंतर मंदिराचं दर्शन घेतात. तर अशा प्रकारे हे मंदिर आहे. खूप छान मंदिर आहे. हा पूर्ण परिसर आहे. बाजूला गावही आहे मंदिराच्या वरती आणि हा मंदिराचा गाभारा. इथून आत गेल्यानंतर आधी नंदी आहे आणि मग आतमध्ये शंकराची पिंड आहे. बाहेरून आल्यानंतर इथे संक्रांतीच्या पूजेची तयारी करायला सुरुवात केली. तर इथे आम्ही ओंसा घेतलेला आहे. ओंसामध्ये मी इथे घेतलेले आहे गाजर घेतलेलं आहे, ऊस आहे, हे गव्हाचे आहे, गाजर, बोरं आहेत आणि इथे हरभरा आहे. तर हे सगळं आता तयार करून घेतलेले आहे. त्यानंतर पूजेसाठी लागणारे खण मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यांना आता आपण हळद कुंकू लावूया. इथे मी हळद कुंकू लावणार आहे. हे आमच्या चौघींचे खण आहेत, पण आम्ही तिघीच पूजायला जाणार आहोत. आईची तब्येत बरी नसल्यामुळे आम्ही तिचा ओंसा आणून ठेवला आहे आणि भरून ठेवणार आहोत. चला तर मग आपण ह्या खणांना हळद कुंकू लावून घेऊया. ओंसा वगैरे तयार करून आता आम्ही आलो आहोत पूजेला. चला तर मग आपण पूजा करून घेऊया. तर अशा प्रकारे आम्ही गोड अशी संक्रांत सगळ्यांसोबत साजरी केली. तुम्हाला माझा व्लॉग हा कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यावर लाईक करा, शेअर करा.